मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल छोले भटुरे. आता मी 1.5 वाटी छोले हे भिजत घातले होते 3 तासापूर्वी. तर ते आपण घेतलेत. ह्याच्यात आपण शिजण्यासाठी थोडासा सोडा टाकणार आहोत, म्हणजे चांगले शिजतात ते. त्यात थोडं मीठ टाकणार आहोत. आता हे आपण कुकरमध्ये शिजवायला ठेवणार आहे. चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळ तसंच राहू द्यायचं, म्हणजे ते चांगले शिजतील. आता आपण भटुरे करण्यासाठी साधारण एवढं गव्हाचं पीठ घेतलं मी. तुम्ही मैदा पण घेऊ शकता. थोडासा रवा, दही, मीठ, तूप, आता कोंबटपणाने आपण हे मळून घेऊया. थोडं सैलसर मळायचं आपण. ह्याच्यात आपण थोडंसं तेल टाकूया. भटुऱ्यामध्ये आपण तेल मळताना थोडं जास्त टाकायचं असतं. आणि ह्यात बरेच जण बेकिंग सोडा पण टाकतात, पण तो डायजेशनसाठी एवढा चांगला नसतो, म्हणून मी मुद्दामून इथे बेकिंग सोडा टाकलेला नाहीये. मैदा सुद्धा वापरलेला नाहीये. आता हा अशा पद्धतीने आपला डो झालेला आहे. तर आपण हा 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. मग त्याचे आपण भटुरे बनवूया. आपण छोल्यासाठी हे सगळं सामान घेतलंय. कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, बडीशोप, कढीपत्ता आणि हे मसाले घेतले. काळा मसाला, लाल तिखट, हळद, थोडीशी कसुरी मेथी, तेजपत्ता, 2 लवंगा, 2 मिरे आणि थोडीशी धण्याची पावडर. थोडं 1 चमचा तेल टाकून आपण कांदा आणि खोबरं परतून घेऊया. कारण ग्रेव्हीत ते कच्चं नको लागायला आणि टेस्ट चांगली आली पाहिजे. कांदा पण मंद गॅसवर थोडासा ब्राउनिश होईपर्यंत आपण परतून घेऊया. थोडा टोमॅटो पण आपण परतून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे. ह्यात आपण आलं टाकणार आहोत, धण्याची पावडर आणि बडीशोप हे आपण, आणि थोडा कढीपत्ता हे वाटून आपण तेलात चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे हा छान मसाला आपला रेडी होईल. आता आपण हे मिक्सर मधून वाटून घेऊया, बारीक करून घेऊ छान. आता आपण थोडंसं तेल टाकूया. मी मुद्दामून लोखंडाची कढई घेतलीये, ह्याच्यातून आपल्याला लोह भेटतं. जिरे मोहरी टाकू, थोडासा हिंग, तेजपान, दालचिनी. आता आपण हा वाटलेला मसाला ह्यात फ्राय करून घेऊ.
या मसाल्याची टेस्ट खूप छान लागते, तुम्ही एकदा म्हणजे करूनच बघा. आता आपण ह्यात काळा मसाला, लाल तिखट आणि हळद टाकणार आहोत. कसुरी मेथीने पण खूप छान चव लागते, तर थोडीशी कसुरी मेथी पण तुम्ही टाका. आता याला छान तेल सुटलेलं आहे, तर आपण ह्यात आता छोले टाकूया. आपला मसाला छान परतला गेलेला आहे. यात कोणाला पाहिजे असेल तर थोडीशी साखरही टाकू शकता तुम्ही. आपण छोल्यात शिजताना मीठ टाकलं होतं, तर आता त्याच्यात वरतून थोडंसं टाकायचं नावाला आणि ते आता आपण 15 मिनिटं चांगलं शिजू देऊ. आता आपण लोखंडाची कढई घेतल्यामुळे ह्याला काळसरपणा येईल, तर आपण हे भांडं बदलून घेऊया. आता अशा पद्धतीने आपला भटुऱ्याचा हा डो रेडी झालेला आहे आणि खूप छान मऊ असा झालेलं आहे ते. तर आता आपण बनवूया. भाजी करताना कढईमध्ये, लोखंडाच्या कढईत तुम्ही जेव्हा कराल तेव्हा ती फोडणी देईपर्यंत तिथे राहू द्या. थोडंसं 2 मिनिटं उकळून द्या आणि नंतर तुम्ही ती दुसऱ्या पातेल्यात काढून घ्या, कारण ती भाजी काळी पडते. अशा पद्धतीने हा भटुरा आपण थोडासा जाडसर ठेवायचा असतो. तर हा लाटून झालाय आपला, आता तळूया. आता अशा पद्धतीने आपले छोले भटुरे रेडी आहेत. तर तुम्ही करून पहा आपले ढाबा स्टाईल छोले भटुरे.